तुम्हाला माहिती आहे का, मराठीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी सुरुवात खूप दमदार केली, एकामागून एक हिट दिले. आपल्या नाविन्यपूर्ण अभिनय शैलीने सर्वांची मनं जिंकून एक काळ गाजवला. त्यांची ज्या प्रकारची पात्र प्रेक्षकांना आवडायची त्याच प्रकारच्या भूमिका त्यांना वारंवार मिळत गेल्या. जे एका कालावधीपर्यंत ठीक होतं, पण हे क्षणभंगूर मापदंड फार काळ नाही टिकलं. त्या यशाच्या शेकोटीची ऊब कालांतराने थंडावली आणि काही नाविन्यपूर्ण न करण्याची त्यांची मानसिकता प्रेक्षकांना जाणवली. तर अशाच 10 टाइपकास्टेड ॲक्टर्सची लिस्ट मी तयार केली आहे. तर चला बघूया. नंबर 10 ला आहेत संजय नार्वेकर. वास्तवमधील 1.5 फुट्या या पात्राने त्यांना राष्ट्रीय स्तरावर खरी ओळख मिळवून दिली. यानंतर त्यांचे मराठीत अगबाय अरेच्चा, खबरदार, चष्मे बहाद्दर हे सिनेमे यशस्वी झाले, ज्यातील भूमिका प्रेक्षकांनाही खूप आवडल्या. पण त्यानंतर चेकमेट, टार्गेट, बेदुने 4.5, शहाणपण देगा देवा, फक्त लढ म्हणा यासारख्या सिनेमात त्यांनी एकसारख्या भूमिका केल्या. जो एकतर विनोद करतो किंवा विनोदी खलनायक असतो. अलीकडच्या काळातही ते तशाच प्रकारच्या भूमिका करतायत. ते खूप प्रतिभावंत कलाकार आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण ते 1.5 फुट्याच्या इमेजमधून अजून सुद्धा बाहेर पडलेले नाहीत, हे सुद्धा तितकंच खरं आहे. नंबर 9 ला आहेत भाऊ कदम. त्यांनी डोंबिवली फास्ट पासून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर फू बाय फू, चला हवा येऊ द्या मधील अप्रतिम विनोद शैलीमुळे त्यांना कॉमेडी किंगचा टॅग मिळाला. प्रेक्षकांना त्यांची निरागसता, विसर भोळेपणा आणि विशिष्ट विनोद शैलीची एवढी सवय झाली की ते त्यांच्याकडनं अशाच प्रकारच्या भूमिकांची अपेक्षा करायला लागले, जे अर्थात एका प्रतिभावंत कलाकाराच्या कारकिर्दीसाठी चांगली गोष्ट नाहीये. त्यांच्या जास्त तर भूमिका या विनोदी होत्या, त्यामुळे कास्टिंग डायरेक्टर सुद्धा त्यांना अशाच पात्रांमध्ये निवडतात. खूप क्वचित त्यांनी मुख्य भूमिका केलेल्या आहेत ज्यात ते धीरगंभीर होते, पण विनोदी अभिनेत्याच्या श्रेणीमधून ते स्वतःला वगळू शकले नाही. नंबर 8 ला आहेत अंकुश चौधरी. अंकुश यांना मराठीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यापैकी एक मानलं जातं. दुनियादारीच्या यशानंतर ते कूल रोमॅन्टिक हिरो बनले. थ्रिलर, ड्रामा असो किंवा कॉमेडी, ती स्टायलिश लव्हर बॉय इमेज त्यांचा पाठलाग सोडत नाहीये. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका केल्या, ज्यात थ्रिलर, रोमॅन्टिक, ड्रामा आणि बायोपिक सामील आहे. पण दीर्घकाळ त्यांनी रोमॅन्टिक सिनेमेच जास्त केले, ज्यात शहरी भागातील व्यक्ती हे कॉमन होतं. त्यामुळे अंकुश चौधरी हे नाव समोर आलं की एक स्टाईल आणि संभाषणाची पद्धत डोळ्यासमोर येते, जी सर्व जॉनरच्या सिनेमात सारखी वाटते. इव्हन बायोपिक मध्ये सुद्धा नवीन भूमिकांसाठी ते प्रयत्न करतात, पण स्वरूप मात्र तेच असतं. नंबर 7 ला आहेत भरत जाधव. हे उत्कृष्ट अभिनेते आहेत जे वैयक्तिकरित्या मला खूप आवडतात. त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, मग ते टाइपकास्टेड कसं काय हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. त्यामागचं कारण असं की बहुसंख्य सिनेमांची स्मृती हे एका इमेजवर टिकते. ते जरी वेगळ्या भूमिका करत असले तरी त्यांची ओळख अजूनही सही रे सही, पछाडलेला, खबरदार, जत्रा, बकुडा, नामदेव घोटाळे यासारख्या सिनेमावरच आहे. ते व्हर्सेटाईल ॲक्टर आहेत यामध्ये काही शंका नाही, पण प्रेक्षकांच्या डोक्यात विनोदी कलाकार ही चौकट इतकी मजबूत झाली की त्यांचं इतर काम लक्षात राहत नाही. त्यांनी सिनेमात आणि रंगमंचावर विनोदी भूमिका असणारे एकसारखे पात्र साकारलेत. ते या इमेजमधून बाहेर पडू शकतात, पण त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये अडकवून टाकलंय. अलीकडच्या काळात बंजारा आणि दशावतार मध्ये तर त्यांना लिटरली बेस्ट करून टाकलंय. कुठल्याही कमकुवत सिनेमांचा भाग न बनता त्यांना योग्य प्रकारचं कथानक निवडण्याची गरज आहे. नंबर 6 ला आहे सिद्धार्थ जाधव. हे नाव ऐकल्यावर फुल एनर्जेटिक माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, त्याला कॉमेडी किंगचा टॅग मिळाला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांनी विनोदी भूमिका पत्करल्या, ज्यात हिंदी सिनेमे आणि कॉमेडी शोचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर देखील विनोदी कलाकार अशीच त्यांची ओळख आहे. लोकांच्या नजरेत त्या व्यक्तीबद्दल छबी तयार झाली आणि ती छबी नंतर चौकटही बनली. 2010 पर्यंत सर्व काही ठीक होतं, पण त्यानंतर गोष्टी स्ट्रेच होत गेल्या. ज्याचा एवढा सॅच्युरेशन पॉईंट आला की आता त्यांच्या विनोदांवर हसू देखील येत नाही. काही गंभीर भूमिका देखील त्यांनी केल्या ज्या लोकांना आवडल्या, पण ते कमी आणि कॉमेडी सिनेमे जास्त आहेत. प्रेक्षकांच्या मनामध्ये लाऊड, एनर्जेटिक, विनोदी पात्रांमध्ये अडकलेला कलाकार म्हणून ते पक्के बसलेले आहेत. नंबर 5 ला आहेत प्रवीण तरडे. हे अभिनय, दिग्दर्शन, लेखन सर्व कामं खूप उत्तमरित्या करतात, ज्यांनी आतापर्यंत 4125 पुस्तकं वाचलेली आहेत. अरे बापरे, खतरनाक. त्यांनी पोलीस, गुंड, विनोदी अशा बऱ्याच भूमिका केलेल्या आहेत, पण त्यांचा रागीट चेहरा आणि गँगस्टर लुक एवढा प्रभावशाली आहे की ते निरागस भूमिकांमध्ये लोकांना फारसं पटत नाही. त्यांनी कितीही विविधपूर्ण भूमिका केल्या तरी डोळ्यातला राग, चेहऱ्यावरील हावभाव, शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्वातील तो गँगस्टर फील लोकांच्या मनात बसलेला आहे. त्यामुळे मेजॉरिटी सिनेमात रागीट व्यक्ती, स्क्रीनवरचं डॉमिनन्स हे त्यांचं USP बनलं आहे. नंबर 4 ला आहेत सुबोध भावे. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार या सिनेमांनी त्यांना मोठं यश मिळवून दिलं, पण याच यशामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांची भूमिका कायम गंभीर, ऐतिहासिक भूमिका करणारा कलाकार अशी राहिली. त्यांची अभिनय शैली आणि वेगळ्या भूमिकांसाठी केलेले प्रयत्न हे मर्यादित राहिले, कारण ते बऱ्याच सिनेमात दिसत असतात. कधी मुख्य कलाकार, तर कधी सहाय्यक कलाकार, तर कधी पाहुणा कलाकार. चालू वर्षातच त्यांचे तब्बल 9 सिनेमे आहेत आणि मालिकांचं तर विचारूच नका. त्यांनी 1999 पासून आतापर्यंत 37 TV शो केले, ज्यातून फक्त एकच हिंदी होता आणि बाकी सर्व मराठी होते.
आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सर्व भूमिका या एकसारख्या असतात. एकूण काय तर ओव्हर एक्सपोजरमुळे त्यांची व्हॅल्यू कमी झाली आणि प्रेक्षकांच्या नजरेत ते टाईपकास्टेड ठरले. नंबर 3 ला आहेत मकरंद अनासपुरे. एक टाइम होता जेव्हा त्यांची विनोद शैली आपल्याला पोट धरून हसवायची. आपण त्यांचे सिनेमे सहकुटुंब बघायचो. कॉमेडी बरोबरच ते आपल्याला सोशल मेसेज द्यायचे, जे आपल्याला निरागसपणे बरंच काही शिकवून जायचं. त्यांची ग्रामीण बोली भाषेतील विनोद शैली खूप लोकप्रिय होती. तथापि या छबीमुळे त्यांना अभिनयात विविधता आणणं कठीण झालं, कारण एकसारख्या पात्रांमुळे त्यांची अशी इमेज बनली होती की त्यांना तशाच प्रकारच्या भूमिका मिळायच्या. जर त्यांनी एफर्ट लावले असते, चांगल्या स्क्रिप्ट निवडल्या असत्या, तर प्रेक्षकांनी त्यांना कधीच नाकारलं नसतं. तर या ओव्हर एक्सपोजरमुळे ते पडद्यावर आल्यावर लोक अंदाज लावायचे की समोर काय बोलणार आहेत आणि काय करणार आहेत. नंबर 2 ला आहे प्रथमेश परब. विशू आणि दगडू या बंडखोर, हळवा आणि मनमिडाव पात्रांनी त्याला लोकप्रिय बनवलं. त्यामुळे त्या प्रकारच्या भूमिका त्याला वारंवार मिळत गेल्या, कारण निर्मात्यांना विश्वास होता की असाच टेम्पलेट पुन्हा वर्क करेल. त्यात वारंवार अडल्ट कॉमेडी आणि एकसारख्या पात्रांमुळे त्याला प्रेक्षकांनी सिरियसली घेणं बंद करून टाकलं. टाइमपास नंतर त्याने उर्फी, लालबागची राणी असा काहीसा वेगळा प्रयत्न केला, पण त्यानंतर जशाच तसं. खूप कमी कलाकार असतात जे एकदा मिळालेल्या यशाच्या ट्रॅकवर पुन्हा भरकटत नाही, कारण त्यांना टाईपकास्टेड व्हायचं नसतं. पण प्रथमेश तो ट्रॅक सुरुवातीपासून सोडायला तयार नाहीये. सिनेमाची कथा जेव्हा ओव्हर द टॉप ह्युमरवर अवलंबून असते, तेव्हा अभिनयाची खरी क्षमता ही पूर्णपणे वापरली जात नाही. टाईपकास्टेड होण्यामागचं हे सुद्धा प्रमुख कारण आहे. आणि नंबर 1 ला आहे प्रभाव. जे बऱ्याच वर्षापासून एकसारखा अभिनय करतायत, एका स्टाईलमध्ये संभाषण करतायत आणि सेम टाईपचे एक्सप्रेशन देत आहेत, जे बघून लोक त्यांना आता विटाळून गेलेत. सोलो असो वा टीम अप, रोमॅन्टिक असो किंवा थ्रिलर, ते एकसुरीपणा सोडत नाहीत. त्याच्यामुळे त्यांची निगेटिव्ह इमेज तयार झाली आहे. रोमॅन्टिक चॉकलेट बॉयची इमेज एका वेळेपर्यंत वर्क झाली, पण त्याचा अतिरेक त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी घातक ठरला. आजकाल प्रत्येक सिनेमात स्वतःला वेगळं दाखवावं लागतं. त्यात ते गेल्या 2 दशकांपासून एकसारखा अभिनय करतायत आणि त्यांना सिनेमे पण मिळतायत. वारंवार हे सर्व काही बघून लोक अक्षरशः त्यांना कंटाळून गेलेत. म्हणून ज्यांनी एकेकाळी प्रेक्षकांची मनं जिंकली, ते टॉप 10 टाईपकास्टेड ॲक्टर्सच्या लिस्टमध्ये नंबर 1 ला आहेत. जर कलाकारांनी विभिन्न भूमिका निवडल्या, मेहनत करून स्वतःला पुश केलं, तर ते टाईपकास्टेड कधीच होणार नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी टॉप 10 अंडररेटेड मूवीज याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.